राजकीय लोक यांच्याशी निष्ठा ठेवणारी नोकरशाही ही देशाला घातक आहे. IAS IPS झालेल्या मुलांना एवढे लोक पैसे खर्च करून जावाई करून घ्यायला तयार आहेत. मग एवढे 100 कोटीचे जर हुंडे त्यांना द्यायला तयार आहेत, तर याचं कारण काय? पूर्वी आपल्या घरामध्ये तांब, कासं आणि पितळ ह्या 3 प्रकारचे धातू आपल्याकडे होते. आता आपल्याकडं पितळ राहिले. पितळाची थोडीफार भांडी आपण आता लग्नामध्ये शोभेची वस्तू म्हणून, प्रतिष्ठेची वस्तू म्हणून देतो. परंतु आपल्या घरामधून तांब्याच्या वस्तू गायब झाल्या. आपल्या घरातून कासं हे गायब झालेले. आपल्या आजी आजोबाच्या काळामध्ये काशाच्या वस्तू असायच्या आणि काशाचा थळा असायचा. पोळ्याला जर मग आपण ज्यावेळेस बैलांची पूजा करतो, पोळा साजरा करताना जो थळा वाजविला जायचा, तर तो थळा काशाचा थळा असायचा. आता आपण काय करतो, पितळाचा थळा वाजवतो. म्हणजे कासं आपल्यातून गायब झालं. त्याचं कारण असं आहे की काशाचा वापर हा काही तांत्रिक गोष्टीमध्ये, काही उपकरणामध्ये केला जाऊ लागला आणि जास्तीत जास्त त्याचा वापर सॅटेलाईट आणि आपले प्रक्षेपण केंद्र याच्यामध्ये त्याचा वापर जास्त होऊ लागला. आणि मग हे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं ते कासं लोकांच्या जीवनातून गायब झालं. आज जर बघितलं तर सोन्यापेक्षा जास्त किंमत या कास्याला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जसं आपल्या एका मागच्या पिढीतून तांबा आणि कासं गायब झालं, तर तसं येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्याच्या जीवनातून सोनं आणि चांदी गायब होणार आहे. कारण सोनं आणि चांदीचा जमिनीमधून निघणारा सोर्स हा वरचेवर कमी पडतो आहे आणि वापरणाऱ्याची संख्या वाढलेली आहे. म्हणून ज्या गोष्टी दुर्मिळ होतात, तर त्या गोष्टी किंवा ती साधनं, त्या वस्तू ह्या श्रीमंतांच्या प्रतिष्ठेच्या होऊन जातात. आज देखील सोनं हे त्याचंच उदाहरण आहे की सोनं हे आता फक्त उच्च श्रीमंत लोकांच्या प्रतिष्ठेचं झालेलं आहे. एकीकडं पंतप्रधान म्हणतात आपल्याला सोनं खरेदी करू नका, सोन्यामध्ये पैसे गुंतू नका. पण दुसरीकडं जर बघितलं ना, तर सगळ्यात जास्त सोनं भारतातलं आता कुणाच्या घरात आहे माहिती का? तर सगळ्या राज्यकर्त्यांच्या घरामध्ये. मागच्या आठवड्यातच एक बातमी आलेली होती की महाराष्ट्राचा जर विचार केला ना, तर नुसत्या भाजपच्या आमदाराकडे 316 किलो सोनं आहे. बरं, ते बी त्यांनी जे शपथपत्र शासनाला निवडणुकीच्या वेळेस दिलेले आहेत निवडणूक आयोगाला, त्या शपथपत्रानुसार अधिकृत 316 आहे. अनधिकृत किती असेल सांगा? आणि त्यानंतर शिंदे गटाची जी शिवसेना आहे त्यांच्याकडं जवळपास 44 किलो सोनं आहे आणि भाजपकडं 147 किलो सोनं आहे अधिकृतपणे. आणि चांदीचा जर विचार केला तर किती 1548 किलो चांदी यांच्याकडं आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की लोकांनी सोनं चांदी खरेदी करू नये. कारण लोकांनी जर खरेदी केलं तर ह्या राजकीय लोकांना, पुढाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. मग त्यांना सोनं मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडं फार मोठा भ्रष्टाचाराचा पैसा असतो. मग पैसा लपविता येत नाही किंवा पैसा सांभाळणं कठीण जातं. मग हे लोक काय करतात, सोन्या चांदीमध्ये पैसे गुंतवतात. मग ह्या लोकांना अडचण येऊ नये, त्यांना ते सोयीचं जावं की केलेला भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचारातून मिळवलेला काळा पैसा. कारण आपले देशाचे पंतप्रधान काय म्हणले होते की मी लोकांचा काळा पैसा बाहेर काढीन. परंतु त्यांनी आता मुभा दिली की तुमच्याकडं जेवढा काळा पैसा असेल तो काळा पैसा आता सोन्यामध्ये तुम्ही बदला, सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा. आणि मग त्यांना अडचणी येऊ नयेत ह्या पुढारी लोकांना, अधिकारी लोकांना. तर त्यांच्यासाठी सोनं खरेदी करायला सामान्य माणसाला सांगितले करू नका म्हणून. का तर त्या लोकांना ते पैसा त्याच्यामध्ये गुंतवणं सोपं जावं म्हणून. आता दुसरी गोष्ट, आणखीन एक चमत्कारिक बातमी आज मी वाचली महाराष्ट्र टाइम्समध्ये की त्याच्यामध्ये एक UPSC पास झालेला विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्याला स्थळ आलं आणि स्थळ आल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी त्याला ऑफर दिली 125 कोटी रुपये कशाची, हुंड्याची.
मग UPSC पास झालेला, MPSC पास झालेला, IAS IPS झालेल्या मुलांना एवढे लोक पैसे खर्च करून जावाई करून घ्यायला तयार आहेत. मग एवढे 100 कोटीचे जर हुंडे त्यांना द्यायला तयार आहेत, तर याचं कारण काय? का एवढी वेळ आज आली की एवढाले हुंडे लोक म्हणजे या मुलांना द्यायला लागलेत? त्याचं कारण असं आहे की एक IPS झाला, एक IAS झाला, तर त्याचं महिन्याचं उत्पन्न 50-50 कोटी रुपयाच्या वर आपलं जातं आहे. म्हणजे दिवसाला वर्षाला तो कमीत कमी 400-500 कोटी रुपये वर कमवतो ना. म्हणजे हे लोक वेडे नाहीत 100 कोटी रुपये त्यांच्या लग्नात खर्च करायला आणि त्यांना वरदक्षिणा द्यायला. त्याचं कारण आहे की त्याची वरदक्षिणा तेवढ्या पटीत आहे. इंदिरा गांधी एकदा म्हणल्या होत्या की आपल्या देशाची जी नोकरशाही जी आहे ना, तर ती नोकरशाही सामान्य माणसाशी एकनिष्ठ नाही. या देशातील गोरगरीब लोक किंवा जनता यांच्यासाठी ही नोकरशाह बांधील नाही. त्याचं कारण असं आहे की ही सगळी नोकरशाही ही वरिष्ठ वर्गाशी आणि वरिष्ठ वर्गामध्ये रमणारी आहे. म्हणजे राजकीय लोक यांच्याशी निष्ठा ठेवणारी नोकरशाही ही देशाला घातक आहे, असं इंदिरा गांधी म्हणल्या होत्या. आणि कदाचित आज जर ती बातमी वाचल्यानंतर त्यांचं ते शब्द आठवतात. खरोखरच आजचा जो नोकरशाह आहे किंवा अशा घटना ऐकल्यानंतर असं वाटतं की हे लोक उच्च दर्जाच्या वर्ग 1च्या नोकऱ्या मिळवण्यासाठी जेवढी धडपड करतायत आणि त्यामागचं जर तथ्य, त्यामागचा उद्देश जर बघितला तर तो असा आहे, कुणीही इथं लोकांची सेवा करण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी अधिकारी होत नाही, तर हा देश लुटण्यासाठी, इथला माणूस लुटण्यासाठी अधिकारी होण्याची वरिष्ठामध्ये स्पर्धा आहे असं जाणवतं ह्या आजच्या बातमीवरून. कारण बातमी जरी छोटी असली तर त्यामागचं तथ्य फार मोठं आहे. कारण आपला देश कुठल्या मार्गाने चाललेला आहे त्याचं हे सामाजिक चित्र आहे. आता तिसरी आणखीन एक गोष्ट आहे की आत्तापर्यंत आपण बँका लुटलेल्या, पतसंस्था लुटलेल्या, त्यांच्यावर दरोडे पडलेल्या आपण ऐकले. परंतु RBI वरती दरोडा पडलेली इतिहासातली पहिली घटना आहे. काल CCTVमध्ये ती घटना नोंद झाली. चोरटे RBIच्या बंदिस्त कार्यालयातून, जिथं सिक्युरिटी आहे, जिथं CCTV कॅमेरे आहे, तिथं ट्रॉलीने पैसे घेऊन जाताना त्या CCTVमध्ये काही झाले. मग आता शासनानं काय सांगितलं की फक्त 8.5 कोटी रुपये चोरी झालेले. आता मला सांगा, 8.5 कोटी एका बॅगमध्ये बसतील ना? ट्रॉल्या न्यायची काय गरज आहे? म्हणजे हातगाड्यासारख्या ट्रॉल्या भरून नेताना, बरोबर आहे का नाही? हे कैद झाले. मग देशाची जी सर्वोच्च संस्था आहे RBI, जिथं या देशाची अर्थकारण, अर्थव्यवस्था सुरक्षित मानली जाते, देशाचा पैसा जिथं आपण सुरक्षित ठेवला जातो, त्याच्यावरती जर साधारण चोरटे डल्ला मारीत असतील तर आमचं भवितव्य किती सुरक्षित आहे हे याच्यावरून दिसतंय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, देश सुरक्षित नाही, देशातली माणसं सुरक्षित नाही, देशाचं भवितव्य सुरक्षित नाही आणि माणसांचं आणि विद्यार्थ्यांचं देखील भवितव्य सुरक्षित नाही. कारण जिथं RBI सारख्या संस्थेवरती दरोडा पडतोय, जिथं आज RBI वरती दरोडा पडला आहे, उद्या आपली संरक्षण व्यवस्थासुद्धा अशाच पद्धतीनं तकलादू ठरवू शकते. आणि अशी उदाहरणं पाठीमागच्या काही घटनांमधून आपण पाहिलेले आहेत की जम्मू काश्मीरमध्ये, पहलगाममध्ये जे काही अटॅक झाले, जे काही तिथं लोकांचे बळी गेले, हे कुचकामी यंत्रणेचं, कुचकामी संरक्षण यंत्रणेचं आणि कुचकामी शासनाचं अपयश आहे असं म्हणायला हरकत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, चोर आणि दरोडेखोरांचा देश म्हणजे आपला देश झालेला आहे. आणि ही गोष्ट सर्वसामान्य माणसांना अजूनही लक्षात येत नाही. आपलं भवितव्य, आपली संपत्ती, आपली पिढी असुरक्षित जर कधी झाली असेल तर ह्या कालखंडामध्ये अत्यंत खालच्या पातळीवरती आपण असुरक्षित अशी भावना सध्या आपली आहे. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.